कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मी जरा आलीच। नीला, हेलो। तैयारी झाली ना? हो, मी पोचतो। विश्वाला ना आलोच। ही घ्या तुमच्या लॅपटॉपची बॅग। नीला, तू हे सगळं का करतेस? कशाला उगाच वर खाली करते? अहो ठीक आहे, एवढं करू शकते मी। आणि बरं ते जाऊ दे, मी तुमचा टिफिन ऑफिसमध्येच पाठवते। वेळेवर जेवून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील। वहिनी, आपण किती प्रयत्न केले कुठलंच काम नाही ठेवायचं, पण मी तर सगळी कामं केली। बघ ना। बॅग मध्ये लॅपटॉप पण टाकलायस तू? व्हेरी गुड। हो मग मी सगळं एकदम नीट ठेवलंय। लॅपटॉप तर ठेवलाच आहे, समोरच्या कप्प्यात चार्जर आहे, त्याचा गुंता काढून ठेवलाय, मग नंतर इयरपॉड्स ठेवलेत, आणि तिथे साईडचा जो छोटा कप्पा आहे तिथे स्क्रीन क्लिनिंग किट पण आहे। ओके, थँक्स। येतो मी। अहो संध्याकाळी प्लीज लवकर या, वाट बघते। गेला का अभिराम? प्रपोज केल्यानंतर सगळं कसं एकदम छान छान होतं ना एकदम। आधी चिडवू नका मला। चिडवते कुठे? चिडवतात। नाही नाही नाही, मी असं म्हणतेय की बाबा एका परफेक्ट नवऱ्याची परफेक्ट बायको तू कशी होत चालली आहेस याचं मला कौतुक वाटतंय। म्हणजे अगदी लॅपटॉपच्या ठिकाणी लॅपटॉप भरलाय, टिफिन मध्ये बरोबर डब्बा, चांगलंय खूप। काय झालंय? दुर्गा, काय झालंय? दुसरं काय होणार आहे किशोर? ती लीला या घरात आल्यापासून या घराची घडीच विस्कटलीये। तेजे आणि आजीची तर तिला साथ होतीच, पण आता त्यात त्या मूर्ख रेवतीची भर पडलीये। त्या माठ मुलीला असं वाटतंय की लीलावरती जो जीवघेणा हल्ला झालाय तो मी घडवून आणलाय। काय वेडेपणा आहे हा? हे तर होणारच होतं। किशोर, तुम्ही हसताय? मग हसू नको तर काय करू? याआधी मी तुला हजारो वेळा समजून सांगितलं होतं, पण तुला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही। दुर्गा, या घरात फक्त एजे आणि त्याच्या मर्जीतल्या लोकांनाच महत्व मिळतं। आणि आता तर एजे त्या लीलाच्या प्रेमात पडलेत, आणि तुला लीला आवडत नाही। त्यामुळे आता तू कितीही काहीही केलंस तरी एजे तुझी बाजू कधीच घेणार नाहीत। आणि आता इथून पुढे या घरात फक्त आणि फक्त लीलाचंच खरं होणार। मी तसं होऊच देणार नाहीये किशोर। लीलाला घराबाहेर काढण्याशिवाय मी शांत बसणार नाहीये। त्या लीलाचा या घरात येण्याचा खरा हेतू काय आहे हे मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीच आहे। मग त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी करेन मी। अगदी टोकाचं पाऊल जरी उचलावं लागलं ना तरी उचलेन, पण मी तिला घराबाहेर काढणारच। दुर्गा, तुझ्या मनात एजे आणि लीला बद्दलचा राग असाच धुमसत ठेवायचा आहे मला। आता मी तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या एजे आणि लीलावर वार करणार। जर वार बरोबर बसला तर एजे आणि लीला जखमी होतील,
नाही बसला तर खापर तुझ्या डोक्यावर फुटेल. मला आता काही करून रेवतीच्या मनात परत एकदा माझं स्थान पक्क करावं लागेल. ते झालं तरच मी लीलाला हरवू शकेन. सर ही लंचच्या आधीची एकच मीटिंग आहे. ते क्लायंट बाहेर बसलेत. मी बोलवू त्यांना? हॅलो. अहो मला माहिती आहे माझ्याकडे फक्त 10 सेकंद आहे. मी एवढंच सांगायला फोन केला होता की लंचची वेळ झाली आहे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज करून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. ओके ओके बाय. हॅलो हॅलो. फोन कट का केलाय मी? अहो बोला. लीला, तू एवढा फास्ट का बोलतेस? आणि तुला कोणी सांगितलं की तुझ्याकडे फक्त 10 सेकंड आहेत? अहो तुम्हीच मला मागे म्हणाला होतात ना की तुमच्याकडे माझ्यासाठी फक्त 10 सेकंद आहे फोनवर बोलायला. ऑफिसमध्ये खूप कामं असतात, मीटिंग्स असतात, बिझी असता ना तुम्ही, म्हणून. हे बघ, मी मीटिंग मध्ये आहे. मला खूप महत्वाचं बोलायचंय. तुझ्याकडे 10 सेकंड आहे. शूट. अहो तेव्हाची गोष्ट वेगळी होती लीला. यू माय वाईफ अँड मीटिंग्स कॅन वेट. अहो एक मिनिट. अहो म्हणजे खरंच माझ्यासाठी तुम्ही मीटिंग्स थांबवाल? हो. इनफॅक्ट तुझा कॉल जेव्हा आला होता तेव्हा मला वाटलं की तू मला मिस करतेस आणि तू रूम मध्ये बसून बोर झाली, मला म्हणून फोन केलास. अहो काय बोलताय तुम्ही? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? ऐकलं तर ऐकू दे. लोकांना कळायला हवं की एका नवऱ्याने त्याच्या बायको बरोबर कसं बोलावं. तुम्ही पण ना. बरं हे सगळं आता राहू दे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज जेवून घ्या आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. एक मिनिट, तू माझ्या जेवणाची का वाट बघतेस? तुला भूक लागेल तेव्हा जेव तू. अशी कशी मी तुमच्या आधी जेवू? आता हे काय नवीन लिहिलं? नवीन काही नाहीये त्यात. नवरा जेवल्यावरच बायकोने जेवायचं असतं. त्यामुळे तुम्ही जेवा आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. बरं ठीक आहे, आता हे सगळं बास झालं. तुम्ही जेवा आणि आता आपण फोन ठेवूया, नाही तर गप्पांच्या नादात तुमची सगळी कामच राहतील. ठेवते. बाय. व्हॉट्स रॉंग विथ यू लीला? हा काय नवीन स्टॅन्स घेतलायस तू? काही विचारलं तर मी तुमची बायको आहे हेच उत्तर देतेस. विश्वा. हा सर. लंच रेडी आहे? हा पण सर मीटिंग. ते पहिले जेवून घेऊया. मीटिंग कॅन वेट. हा हा हा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.